सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 10वा श्लोक 159 आणि 60. विषय विषयांचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी जाहला आणि हे अणिकांचे काय सांगावे राहुळा आपणची येऊनी व्यास देवे तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे परी तो अंधारी चिंतामणी देखिला जे नव्हे या बुद्धी उपेक्षिला पाठी विनोदयी ओळखिला होय म्हणोनी तैसी व्यास देवांतिकांची बोलणी या मज पासी चंदन रत्नांची आखाणी परी उपेक्षिला जात होती या चरणी तुझ वीण कृष्णा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकळमती प्रकाशु मणि निवृत्ती दासु अवधारी देवा तुझी गणेशु सकळमती प्रकाशु मणि निवृत्ती दासु अवधारी महायोग पीठे तटे भीमरत्या वरंगलिकाय समागत्य तिष्ठं तमानं आत्मरूप घे गणेशु तेरिया स्मरण होय सकळ विद्यांचे आविष्कार तेची मनुष्य चरणुंचे नमस्कार ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी सत्व ठिकाणी
विषय विषयांचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी जाहला आणि हे अनेकांचे काय सांगावे रावळा आपणची येऊनी व्यास देवे तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगिले परी तो अंधारी चिंतामणी देखिला जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला पाठी विनोदरी ओळखिला होय म्हणून तैसी व्यासदिकांची बोलणी युक्तिला मजपाशी चंद्र रत्नांची आखाणी परी उपेक्षिल्या जात होतीयात तरणी तुझ वीणा कृष्णा. विषयरूपी विषयाची थोरवी अशी आहे की परमार्थ हा अमृतासारखा गोड असून देखील कडू भासतो आणि विषय कडू असून देखील ते जीवाला गोड भासतात. आणखी इतर ऋषींचे काय सांगावे. श्रेष्ठ महर्षी व्यास देखील आपण गुणराज वाड्यामध्ये येत होते आणि तुझ्या विशाल स्वरूपाचे वर्णन सांगत होते. एखाद्या माणसास अंधारामध्ये जर चिंतामणी सापडला तर तो न ओळखता टाकून देतो आणि सूर्योदय झाल्यावर त्या चिंतामणी आहे म्हणून ओळखतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण महर्षी व्यासांची वचने म्हणजे चैतन्य रूपी रत्नांच्या जणू खाणी होत्या. त्या सर्व मज जवळ होत्या परंतु तू जो सूर्यराज त्याचा उदय झाला नव्हता म्हणून त्यांचा अनादर केला जात होता. प्रथम पर्याय द्यायचा झाला म्हणजे मुंबई साधक मंडळ फेसबुक लाईव्ह द्वारे आणि संत श्रीपाद बाबा फेसबुक लाईव्ह द्वारे ही सेवा चालू आहे. सेवा चालू ठेवण्यात असणाऱ्यांचे नाव हबपट श्री चैतन्य महाराज भोईर, हबपट श्री राजेश्वर महाराज भोईर आणि हरेश महाराज दळवी आणि कल्याणचे विवेक महाराज भोईर भोर यांनी या फेसबुक लाईव्ह द्वारे सेवा चालू ठेवली आहे. सेवा ठेवण्याचे तात्पर्य काय आहे. सेवा चालू काय आहे की हा परमार्थ आपल्याला करायचा आहे. परमार्थ म्हणजे परमार्थ कशाला बोलतात हे माहिती पाहिजे आधी अगोदर. परमार्थ म्हणजे सफेद वस्त्र घालणे आणि म्हणजे अनुभव ज्याला म्हणतात त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थाचा अनुभव देव आणि मी कोण आहे, देवाचा आणि आपला काय संबंध आहे, दुजे भाव आहे की एक भाव आहे, तो परमार्थ एक करून घ्यायचा आहे त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थ अनेक जण करतात पण परमार्थाचा अर्थ माहिती नाही. विषय विषयांचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू ते गोड झाले या जीवा. माणूस विषय सुखच सेवन करत राहिलेला आहे. जे नाही करायचे तेच करत आहे. खरी भक्ती पासून वंचित आहे हा प्राणी. त्याच्यासाठी हा परमार्थ चालू आहे. या लोकांना वेळ लागले आहे का. हे कार्यक्रम चालू म्हणजे सेवा चालू ठेवण्याचे कारण काय आहे. त्यांना वेळ लागले आहे का म्हणजे ज्यापासून लोकांना काहीतरी समजावे. म्हणजे परमार्थ हा कशासाठी केला जातो. नुसता वरपांगासाठी परमार्थ हा नाहीये. परमार्थ हा अंतःकरणाचा विषय आहे. अंतःकरणातून परमार्थ अनुभव ज्याला म्हणतात. देवाचा अनुभव आला पाहिजे. देव हा आपण कुठे मंदिरात शोधायला जातो पण देव अंतःकरणाचा विषय आहे. अंतर्यामी विषय आहे देवाला. पण आपण भक्ती कशाची करतो, कोणत्या प्रकारची केली पाहिजे ते आधी माणसाला माहिती पाहिजे. परमार्थ
चालू आहेत, पण लोकांची फसवणूक होत आहे. परमार्थ कशाला म्हणतात? मोठे महाराज आहेत त्यांना म्हणजे आणि वरपांगाचा सोंग घेतलेला आहे त्या लोकांना परमार्थ कळतो का? जो अनुभव घेतो, देव आणि मी कोण आहे याचा अनुभव घेतो, त्याला परमार्थ म्हणतात. देवाचा आणि देव आणि शिव एक होण्याचा हा मार्ग आहे, त्याला परमार्थ म्हणतात. जीव आणि ब्रह्म्याचा ऐक्य करण्याला परमार्थ म्हणतात. पण हा परमार्थ फक्त जे देवळात जातात माणसं, पण दर्शन घ्यायला जातात देवाचा दर्शन घडतो का? आता आपण देवळात जातो, पायरी चढतो देवळाची आणि घंटा वाजवतो. आधी देव झोपलेला आहे, त्याला जागृत करायचं आहे. देव झोपलेला असता तर तुम्ही राहिले असते का? जर देवाला जागे करायचं आहे, मग ही घंटा वाजून चालेल का? ही मायारूपीची आहे घंटा, त्याच्यातला ब्रह्मरूपी जो त्याला जाग करायचं आहे आणि तत्व. आणि मग आपल्याला देवाचं दर्शन घ्यायला जातो. देव झोपलेला आहे का? देव झोपला असता तर आपण जिवंत नसतो. आपल्याला माहिती आहे का आपण कशा म्हणजे देवळात जातो आणि मग देवाच्या समोर काय करतो? गेला की आपोआप ते कनेक्शन असतं, बटन दाबतो. बटन म्हणजे आपोआप गेला की देवासमोर हात जोडतो आणि डोळे बंद करतो. मग ती देवाची मूर्ती आपण बघतो. एवढ्या लाईनीला राहतात 10-10 घंटे आणि देवळात गेल्याच्या नंतर तो काय करतो? डोळे झाकतो आणि देवाला म्हणजे जी मूर्ती बघायची आहे, आता तुम्हाला मूर्ती बघायची आहे, मग तुम्हाला देव जो बघायचा आहे तो दिसला का? डोळे बंद केले तर नाही. पण तुम्हाला अंतर्यामी मध्ये देव बघायचा आहे, तो आपोआप म्हणजे गेलं देवासमोर की डोळे बंद होतात. म्हणजे आपल्याला आतला देव बघायचा आहे. भौतिक तर आहेच, पण देवाचा पत्ताच माहिती नाही आणि चालला मंदिरात शोधायला. देव देव म्हणून देव आहे. टोकापर्यंत कीड मुंगी पासून ते सुईच्या टोकापर्यंत देव भरून पुरून उरलेला आहे. मग आता ही छोटे छोटे जीवजंतू आहेत, मग त्यांना चालवणारा कोण आहे? देवच आहे. देव आपल्याला नक्की समजला का? त्याची पडताळणी करण्यासाठी हा परमार्थ आहे.
गोड परमार्थ लागे करू, पण लोक काय विषयांच्या मागे धावत चाललेले आहेत. विषय म्हणजे आपल्याला संसार, त्यालाच लोक भुलले आहेत. म्हणजे संसार करणं हाच, आणि जो दुःख आहे, दुःख काय आहे, सगळ्यात जास्त दुःख हा या जन्म मरण हा फेरा चुकवायचा आहे ना, त्याच्यासाठी हा परमार्थ करायचा आहे. सगळ्यात जास्त दुःख हा, दुःख म्हणतात त्याला जन्म मरण हा फेरा चुकवायचा आहे. आरतीत म्हणतात नाही का, वारी वारी जन्म मरणाची वारी, हारी पडेलो आता संकट निवारी. आरच्या म्हणतात, पण आरत्याचा अर्थ माहिती नाही. आपण संसार कशासाठी करतो? फक्त हे हांड्या भांड्यांचा आणि आपल्या या शरीराचे चोचले पुरवायचे, हा माणसाचा अट्टहास चालू आहे. पण आपण कशासाठी आलो आहे याचा काही ठाव ठिकाणा नाही. आपण, आपल्याला हा मनुष्य देह कशासाठी दिलेला आहे? भोजनासाठी हा की भजनासाठी? मग भजन कोणतं करावे? हे भजन हे करावे का अंतर्यामी? अंतर्यामी भजन चालूच आहे, पण त्याची रीत माहिती नाही. रीत कळून घेण्यासाठी किती वेळ लागतो, पण रीत कळून देणाऱ्यांनाच माहिती नाही. रीत कळून घेणे कठीण नाही आणि रीत कळून देणे कठीण नाही. फक्त समजून घेण्याची गोष्ट आहे. समजून घ्या कशासाठी परमार्थ करायचा आहे. या जीवनात येऊन आपण काय करायचं आहे, फक्त हे तत्व समजून घेण्याला अर्थ आहे. नाहीतर म्हणजे एकाच जन्माला सगळे प्राणी कीटक, पण त्यांना समजून घेण्याचं माहिती आहे का? जी रीत दिली आहे ती मनुष्याला दिलेली आहे समजून घेण्यासाठी. ते कुठे म्हणजे आहे ते आपल्याला फक्त देव आहेच, त्याला शोधायची गरज नाही, फक्त कळवून घ्यायची गरज आहे. देव नसता, आता तुम्ही झोपता, तर झोपताना तुम्हाला देहाचा भान राहत नाही. जेव्हा देहाचा भान राहत नाही, पण श्वास चालू आहे. एका म्हाताऱ्याला विचारलं, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारलं, बाबा तुमचा श्वास तुम्ही घेता का देव चालवतो? नाही, श्वास आम्ही घेतो. म्हणजे हे अजून 80 वर्षाच्या म्हणजे एवढ्या माळा घालून तरी देवाची परिचिती अनुभव आला नाही. तर श्वास म्हणे आम्ही घेतो. श्वास तुम्ही घेता, मग रात्री झोपल्यावर कोण श्वास तुमचा चालू ठेवतो? श्वास बंद झाला मग तुम्ही उठणार का? हे अजून माहिती नाही. भजन जेव्हा गर्भामध्ये असतो आणि सर्वांचं भजन चालू आहे, म्हणजे जेवढे प्राणी आहेत त्यांचं फक्त रीत माहिती नाही. रीत कळून देणारे इथे संत, म्हणजे संत आधी होते, मग आता नाही का? संत आता पण आहेत, फक्त तुम्ही वरपांगाला बोलले आहे. आणि संत म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचार, याला त्या तत्वाला म्हणजे जे त्यांच्या तत्व आहे आत्मस्वरूप जाणण्याची, त्या तत्वाला संत म्हणतात. या बॉडीला नाही. ही बॉडी फक्त नाशिवंत आहे, आणि ज्याला चालवणारा तो चैतन्य स्वरूप, त्याला देव म्हणतात. Ah
चुकू नका, त्याचंच वचन चुकलेलं आहे. चाले हे शरीर कुणाची असत्ते, म्हणजे हे शरीर चालवतो. तू शरीर आहेस की देव आहेस? तर मनुष्य काय म्हणतो, तुला नाव आहे, रूप आहे, मग ते तू आहेस की ते तत्व तू आहेस? कोण? तत्व. मग त्या तत्वाला विसरून चालेल का? ही कुठपर्यंत आहे? या जिवंतपणे आपण म्हणजे जिवंतपणे आपण जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. मेल्यावर नाही, मेल्यावरी मुक्ती, मेल्यापाठी मुक्ती होय म्हणती ते अति मूर्ख असे कोण म्हणतात? आम्ही संत म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. मेल्यावर मुक्ती नाही, मुक्ती आपल्याला मुक्तीच्याही पलीकडचा मार्ग आहे. हा अनादी परब्रह्म अनादी कालापासून चालत आलेला हा मार्ग आहे आणि तो आपल्याला सहज आणि सोप्या रीतीमध्ये भेटत आहे. तरी या जीवाला म्हणजे समजण्याची आणि त्यांचे म्हणजे भाग्यातच नाही, भाग्य से पहले, समय से पहले आणि भाग्य से अधिक किसी को नहीं मिलता. कारण त्यांची वेळच नाही आलेली. वेळ आलेली आहे पण त्याला जाणण्याची गरज नाही. देव तुमच्यासाठीच आहे पण तुम्हाला देवाची गरज नाही. चालवतो तो तुम्हाला, पण तुम्हाला त्याची माहिती नाही. म्हणून माहिती करून घेण्यासाठी योग्य त्या संतांना शरण जायचं आहे. पण आम्ही काय मोठे कीर्तनकार जे बिदागिरी घेतात त्यांना मोठे कीर्तनकार म्हणजे त्यांना संत म्हणतात. जे उच्च म्हणजे त्यांचे विचार उच्च नाही पण मोठा बुवा आणि मोठा कीर्तनकार, त्याला देवाची आधी माहिती आहे का हे म्हणजे बघून घ्यायचंय. ते फक्त काय बिदागिरी घेतील आणि निघून जातील. पण जे खरी ओळख तुमच्या आलेल्या या जन्माला त्याची या जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी जे काही ते सांगत नाही मार्ग आहे. मार्ग अनेक आहेत पण मार्गदर्शन करणारा एक चांगला पाहिजे तर अनेकांचा उद्धार होईल. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, नीज देव नेसी मुळी कोणा. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कुठे काही. ज्ञानदेव म्हणे भजात्म देवा, अखंडित सेवा करा त्याची. अरे देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, नीज देव, देव कुठे नाही. देव आपल्याला फक्त ओळख करून घ्यायची आहे. ओळख करून देतात ते फक्त सत्त आणि सद्गुरू. सद्गुरू म्हणजे सत्याचा सद्गुरू, सच्ची सत्य वस्तू आणि गु म्हणजे गुह्य, रू म्हणजे रुजणार असे सांगतात. त्याला सद्गुरू म्हणतात. आणि गुरु तर भौतिक ज्ञानाचे गुरु भरपूर आहेत. ते तुम्हाला भौतिक ज्ञान करून देतील पण जे गुह्य ज्ञान आहे ते फक्त संतच करून देतात. तेव्हा संत होते, आताही संत आहेत. फक्त तुम्हाला ओळखायचे आहेत. आणि जे म्हणजे सापडे ना Sudguru
सत्यम आहे. प्रत्येक गोष्टीत परिवर्तन झालं पाहिजे, म्हणजे चुकीच्या मार्गाला न जाऊन परिवर्तन झालं पाहिजे. आता तुम्ही खाताना काय खाता? तांदूळ कच्चे खाता की शिजवून खाता? शिजवून. मग शिजवून खाता, मग तसा आपल्या परमार्थात परिवर्तन नको व्हायला. हा, फक्त रीत समजून घ्यायची आहे. आपल्या हे आता तुम्ही पाहुणे आले, त्याला कच्चच आले की त्यांना गहू असे समोर ठेवतात, तांदूळ समोर ठेवतात, चालेल का? असं नाही. तर त्याचे पीठ करून गव्हाच्या चपात्या कराव्या लागतील आणि भाकरी कराव्या लागतील, तर त्या खाव्या लागतील, तेव्हा त्या खाव्या लागतील. असे कोण म्हणतात? श्रीपाद बाबा आमचे. एवढ्या त्यांनी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. फक्त परिवर्तन करायला पाहिजे. तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, फक्त रीत समजून घ्यायला पाहिजे. रीत समजून द्यायला आपले इथे गुरु सद्गुरु आहेत, संत आहेत, पण आम्हाला त्याची ओळखच नाही. मार्ग दाखवून गेले आहे दयानिधी संत, दयानिधी संत, दयानिधी संत. मार्ग दाखवून गेले आहे दयानिधी मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जातात, न पडे गुंता कोठे काही. त्यांच्याच पंथाने जायचं आहे आणि आपल्याला योग्य तो मार्ग करायचा आहे. हा काही आपला मनामणीचा व्यवहार नाही. मनामणीचा आता जेवण केलेलं आहे, फक्त बोलून चालेल का? म्हणजे ते ताट इथे ठेवलेलं आहे आणि हे म्हणजे नुसतं ताटच, त्याच्यात वाढलेलं पक्वान्न ते नाही. मग तसं म्हणामणीचं जेवण चालेल का? नाही. तर प्रत्यक्ष आपल्याला खाऊन समजेल. बोलाचीच कडी बोलाचाच घात, खाऊन घ्या कोण तृप्त होते. तसा हा म्हणामणीचा फक्त परमार्थ चालू आहे. अनुभव आहे का त्याच्यात? अनुभव घेण्यासाठी काय करावं लागेल? तर खरोखर ते खाऊन आणि तृप्त व्हायला पाहिजे. तसा देव समजून आपल्याला, म्हणजे या ज्याच्यासाठी आपण आलो आहे त्याच्यासाठी अट्टहास आहे. हा काही व्यर्थ खेळ नाही. हा हे काही नुसतं टाइमपास चालू नाही. फक्त देव आणि देवाची ओळख करून घेण्यासाठी. देव हा एकच आहे, सर्वांना चालवणारा, सर्वांना बोलवणारा देव हा एकच आहे. तो वरून उरला चराचरी, म्हणजे अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेतोनी चराचर हरिसी भजे. देव कसा आहे तर निर्गुण निराकार आहे. आकार कशाला आहे? या शरीराला. पण देव हा निर्गुण निराकार आहे, त्याची ओळख करून घ्यायची आहे. देव आता आई आणि लेकरू हे कुठे? आता आई गेली शेतावर आणि बाळ घरात आहे. मग त्या बाळाची आणि आईची भेट, म्हणजे त्या बाळाला भूक लागलेली असते. ते कुठे समजतं? आमचे श्रीपाद बाबा म्हणायचे
म्हणजे त्या आईला त्या शेतावर असताना समजतं की माझ्या बाळाला, तिला पाळणा फुटतो तेव्हा माझ्या बाळाला भूक लागलेली आहे. मग तो अनुभव म्हणजे तो सांगता येईल का? हा अनुभव घ्यायची गोष्ट आहे. जेव्हा ती आई होते तेव्हा तिला समजतं. तसा आपण देव हा नुसता बोलाबोलीचा विषय आहे का? अनुभव घ्या ना त्याचा. अनुभव घेण्यासाठी काय करायला लागेल? संतांनी आपल्याला नाम दिलेलं आहे, त्या नामाचा अनुभव घ्यायला लागेल. देव कसा आहे. आणि जेव्हा म्हणजे नाम देऊन ती आपल्याला क्रिया करून देतात तेव्हा अवस्था म्हणतात. अवस्था भरपूर आहे. म्हणजे जे दारू पितात त्यांची सुद्धा अवस्थाच आहे. पण ती कोणती अवस्था आहे? मद्यपान केल्यावर ती पण अवस्थाच आहे. पण जो मोल मदिरा खाए तो मदिरानंद नाचे गाए, जेने ब्रह्मरस सेविला तो केवी राहे आवरला. म्हणजे अवस्था ही व्हायला पाहिजे, ती नव्हे तो गटारीत जाण्याचा मार्ग आहे. अवस्था आपली जेव्हा आपल्याला या शरीराचा विसर पडेपर्यंत अवस्था व्हायला पाहिजे. जशा गोपिकांच्या झालेल्या तशा मग या मार्गामध्ये अवस्था होतात. त्या मार्गाला काय म्हणतात? अंगात आले, वारे आले. वारे आलेले आहे माहिती आहे का? ती कळून घ्या ही रीत. अनुभव घ्या आणि मग बोला. बोलाचीच कडी बोलाचाच भात असा नव्हे. म्हणून अनुभव घ्यायचा आहे. अरे अवस्था होतात म्हणजे तो जीव शिवापर्यंत पोहोचतो, त्याला अवस्था म्हणतात. तो एक रूप होतो. जेवढे हे म्हणजे जेवढे हे व्यापक परमात्मा त्याची जेव्हा मिठी पडते तेव्हा ती अवस्था होते. म्हणजे हे शरीर विसरून जातो. तत्व मी आहे, तो देव मी आहे, याच्यापासून काही म्हणजे हे शरीर नाशिवंत आहे ते आपल्याला आताच कळून घ्यायचं आहे. गेलेलाच असतो. म्हणून हे चालू आहे चैतन्यमय. तो असतानाच त्याची ओळख करून घ्या. त्याच्यासाठी नाशिवंत हा देह नाशिवंत आहे, तो जाणार आहे. तर तुम्ही आता सावध व्हा. मेल्याच्या नंतर सावध होणार का? म्हणून आता सावध व्हा आणि या संतांच्या मार्गात या आणि नाम काय, बोध काय, या महावाक्याचा अनुभव घ्या. त्याच्यासाठी हे चालू आहे. या श्रीपाद बाबांनी काय नवलाई लावली, काय नवलाई लावली, या जीवाचं Oh,
शिवासी लावलेलं, नाहीतर आम्हाला हे काही माहिती नव्हतं. त्यांच्या दर्शनाने आमच्या बाबांना आणि नाही तर सर्व मंडळींना हा मार्ग सापडला आहे आणि तोच मार्ग हा चालू ठेवण्यात आलेला आहे. म्हणून त्या मार्गाचा उपभोग घ्या आणि देवाची ओळख करून घ्या. म्हणजे जो होता देव हे तत्व होते, त्याची ओळख करून श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी आणि सर्व या जगाला देवाची भेट करून दिली. आणि ते संतांनी चालवलेला मार्ग आहे तो आमच्या संत श्रीपाद बाबांनी. कठीण नव्हे, म्हणजे तुम्हाला एकदम सोपं संसार करून आणि परमार्थ करायचा आहे. नुसता परमार्थच नाही करायचा तर त्या संसारात राहून सोप्या भाषेत, म्हणजे एका हातात काम आणि मुखी राम आणि मनामध्ये नाम असं सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं काम टाकून जायची गरज नाही. ते करता करता तुम्हाला करायचंय. जो तुमचा काय भौतिक चालू आहे ते करून आणि अंतर्यामी ज्ञान आमच्या श्रीपाद बाबांनी सांगितलं आहे. म्हणून हे करून घ्या, याच्यापासून वंचित राहू नका. धन्य श्रीपाद माऊली, धन्य रामदास माऊली, धन्य श्रीपाद माऊली, धन्य रामदास माऊली, धन्य श्रीपाद माऊली, धन्य श्रीपाद माऊली, धन्य रामदास माऊली, धन्य नारायण माऊली, धन्य गुरुदास माऊली, धन्य नारायण माऊली. साडी नेसून, गळ्यात मंगळसूत्र घालून, काटापदराची साडी नेसून, टिकली लावून, हातात हिरव्या बांगड्या घालून, आणि ती म्हणजे तिला नवऱ्या मुलाचा पत्ता नाही, मग अशी सुवासीन होईल का ती? जेव्हा त्या नवऱ्या मुलाचा पत्ता लागेल आणि त्याच्याशी लग्न करेल तेव्हा ती सुवासिनी ओळखली जाईल ना. मग आम्ही हे माळा घातल्यात, कशासाठी घातल्या? फक्त भजन करा, कीर्तन करा, हरिपाठाला जा, त्याच्यासाठी का? अखंड हरिनाम सप्ताह घालतो, हा कशासाठी घालतो? म्हणजे त्या अखंड हरिनाम सप्त्याचं खंडन नाही झालं पाहिजे. तो तेवढ्यापुरती 7 दिवसच, 7.5 दिवसाचाच सप्ताह असतो, ते तेवढ्यापुरतीच असतो का? अखंड हरिनाम सप्ताह आपल्यातच व्हायला पाहिजे, त्याला म्हणतात अखंड हरिनाम सप्ताह. फक्त 7 दिवस यायचं, एकत्र जमायचं, जेवण घालायचं, भंडारा घालायचा, झाला सप्ताह. त्याच्यासाठी काय? देवासाठी या अखंड हरिनाम सप्त्यासाठी काही म्हणजे दुसऱ्यांची गरज नाही, फक्त आपला देहभान विसरून आणि सतत नामस्मरण करून जेव्हा चिंतनाला बसतो तेव्हा सतत आपला नामस्मरण चालू, तेव्हा त्या अवस्था होतात. त्याला या अवस्था बघायला सुद्धा भेटत नाही. या
अवस्था बघायला भेटतात हे तुमचे धन्य माना. आणि त्याला तुम्ही नावं ठेवत आहात. हा म्हणजे स्वतःला तर होत नाही, पण ज्याला होतं, ज्याला देवाची माहिती झाली त्याला सुद्धा नावं ठेवतात. एवढे आपण नालायक आहात असे संत म्हणतात. कोण म्हणतात? संत. आपण नाही म्हणत. म्हणजे या अवस्था अष्टासाठी व्हायलाच पाहिजे. असवायचं कोठे आठवणी नाही, असवायचं कोठे आठवणी नाही, असवायचं कोठे आठवणी नाही, असवायचं कोठे आठवणी नाही. देई देई बघू दशा, देई देई बघू दशा, देई देई बघू दशा. असो ऐसा कोठे आठवची नाही, देई जाई असो ऐसा कोठे आठवायची नाही. म्हणजे आपल्याला विसर पडला पाहिजे आणि त्या परमानंदात लीन व्हायला पाहिजे. एवढी अवस्था व्हायला पाहिजे. त्याला अवस्था म्हणतात. म्हणजे आपण देव रूपाला पोचलो. आपणच देव आहोत. हे शरीर देव नाही. याला जे आपण म्हणतो मी देह आहे, मी हे करतो, हे कर्म जेव्हा म्हणजे हे कर्म करून अलिप्त राहायचं आहे त्याच्यापासून. आणि ते तूच करत आहे. हे जे कर्म चालू आहे ते तूच करत आहे. हा म्हणजे आपण अहंता नाही घ्यायची या देहाची. हे देव कंठी प्रेमदाने नैनी कंठी प्रेम दाटे म्हणजे कंठ आपलं सद्गदित होतं. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे म्हणजे डोळ्यातून आनंद अश्रू बाहेर येतात. आता या अवस्थेच्या द्वारे आता आपण ज्ञानेश्वरी वाचतो, पारायण वाचतो, भागवताचार्य झाले. हे फक्त म्हणामणीचे म्हणजे हे सर्व पाठांतर आहे. ते पाठांतर आहे ती पिळून काढली तरी त्याचा अर्थ जेवपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ तुम्हाला कधीच समजणार, या आयुष्यात तर समजणारच नाही. म्हणून त्याचा अनुभव घ्या. ज्ञानेश्वरी वाचतो, या ज्ञानेश्वरी तोंड पाठ आहेत म्हणजे तीळ सुद्धा
भिजणार नाही एवढं आमचं पारायणाला बसताना फक्त ते पारायण चालू आहे, पण त्याच्यातला अर्थ एक ओवीचा ज्ञानदेव म्हणे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवानी. म्हणजे ज्ञानदेव महाराज म्हणतात की ज्ञानदेव म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी या ओवीचा अनुभव घ्या. म्हणजे एक तरी ओवीचा अनुभव घ्या तर तुम्हाला कळेल. नाहीतर मग ते चाललेत पारायण वर्षानुवर्ष पारायण चालले. या वाऱ्या कशासाठी करायचा याचा आपल्याला पत्ताच नाही. खाय पियायचं चालले वारीला. वारी कशासाठी आहे? जन्म मरणाची वारी चुकवायची आहे आपल्याला. या वाऱ्यांना जाऊन कोण म्हणतं माझ्या 10 वाऱ्या झाल्या, कोण म्हणतं 15. पण त्याचा अनुभव काय आला? कशासाठी वारीला जाता? गळ्यात माळ घालून आणि वाऱ्या करतात. पंढरपूर म्हणजे ते वाऱ्या करायची गरज पण नाही. पण ते समजून घ्या. करा वारी करायची आहे ना तुम्हाला, करा वारी, पण समजून घ्या दीक्षे कशासाठी आपल्याला वारी करायची आहे. ही जन्म मरणाची जी वारी आहे ती चुकवण्यासाठी वारी करायची आहे. त्याला म्हणतात वारी जन्म मरणाची वारी. बाबुळावरी मुंगळ्या ऐशी यांची वारी. नामामुळे बाबुळावरी झाल्या तैशी यांच्या वाऱ्या पंढरीच्या. वाचावी ज्ञानेश्वरी काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आहे आणि आत्मा हा विठ्ठल आहे. नांदतो केवळ पांडुरंग. त्याची वारी करायची आहे. पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. मला कुठे तीर्थाला जायची गरज नाही. कुठे नद्यांमध्ये स्नान करण्याची गरज नाही. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. म्हणजे इथेच आपल्याला वारी करायची आहे. असे साधू संत सांगतात नाम जाप यज्ञ परम तप ना पाहू शके स्नानादी कर्म. नाम जप यज्ञ परम नाम जप यज्ञ परम ना पाहू शके स्नानादी कर्म. नामे पावन होये धर्मा. नाम जप यज्ञ हा परम तप सांगितलाय. कोणता तप? नाम जप यज्ञ. हे आपण यज्ञ हवन करतो ते नाही. नामाचा जप सतत व्हायला पाहिजे तो यज्ञ आहे. नाम जप त्याच्यासाठी आंघोळ करण्याची मुळीच गरज नाही.
आंघोळ केली नाही केली तरी तो यज्ञ चालू राहिला पाहिजे. तो यज्ञ चालू, त्याची माहिती करून देतात आपल्याला संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा. माझी नौका किनाऱ्याला लावले. म्हणजे आता आपल्याला नदीतून पार व्हायचं आहे, मग नौकेतून जायला लागेल. नौकेतून जायला लागेल तर वल्ले मारायला लागणार. नौकेला पुढे जाण्यासाठी वल्ले मारायला लागणार. मग ते 100% आहे की वल्ले मारायला लागणार. मग ती नौका पुढे जाण्यासाठी काय करावे लागेल? आपल्याला नांगर तोडावा लागेल, तेव्हा ती नौका पुढे जाईल. किती सोपं आहे. नांगर तोडून आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला वल्ले मारून आपण सहज नदी पार करून जाऊ शकतो. तसे आम्हाला संतांनी आपला हा मूळबंध, जालिंदर बंध आणि उडियाना बंध हे तोडून हे नांगर तोडून आपल्या नौका किनाऱ्याला लावली. जिथून आलो तेथेच जायचं आहे. इतका सोपा मार्ग आपल्या श्रीपाद बाबांनी आपल्याला वैकुंठवासी आलो याच कारणाशी. जिथून आलो तिथेच जायचं आहे. मग आपल्याला आत्मरूपी बोधाचा आपल्याला अनुभव करून देतात आणि तो अनुभव करून घ्यायचा आहे. मग आपण स्थिर होतो, म्हणजे शांत होतो आणि स्वसुखामध्ये, परम सुखामध्ये लीन होतो. आणि हेच करायचं आहे आपल्याला. हेच करण्यासाठी आपण जन्माला आलो आहे. जन्म मरणाचा फेरा चुकायचा आहे. या पापातून मुक्त व्हायचं आहे. मुक्ताच्याही पलीकडला मार्ग आपल्याला सोपा करून आणि सर्वांनी या मार्गाचा स्वीकार करा. कोणावर जबरदस्ती नाही. ज्याला गरज असेल त्यांनी या, नसेल गरज त्यांनी नका करू. इथे काही जबरदस्ती नाही. म्हणून झालेली सेवा, सेवेसाठी घेतलेली ओवी, विषयांचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू तो विषय गोडू जीवाची लागला. आणि हे अनेकांचे काय सांगावे राहुळा, आपणाची येऊन ध्यास देवे, तुझे स्वरूपा गवे सर्वदा सांगिले.
परी तो अंधारी चिंतामणी देखिला, झेली नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनवली ओळखिला होय म्हणून, तैसी व्यासनिकांची बोलणी या मजपासी, छिद्रांची या खाणी, परी उपेक्षिल्या जात होती या चरणी तुझ वेण कृष्णा. झालेले हो ज्ञानेश्वर सार्थ ज्ञानेश्वरी यातली बोलता बोलता काही चुकी झाली असेल तर या सद्गुरूंच्या चरणी माथा ठेवू नये. सेवेला पूर्ण विराम. चुका झाल्या असतील काही माफ करा, पण नामस्मरणाचा मार्ग स्वीकारा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज. सर्वदा